एका छोट्याशा गावात एक खूप गरीब माणूस राहायचा. त्याचं नाव होतं नामदेव. नामदेव दिसायला साधा, अंगावर फाटकी तुटकी वस्त्र, पण त्याचं हृदय मात्र सोन्यासारखं होतं. त्याच्याकडे संपत्तीच्या नावावर काहीच नव्हतं, पण त्याच्या ओठांवर मात्र 24 तास एकच नाव असायचं: विठ्ठल, विठ्ठल पांडुरंग. आषाढी एकादशी जवळ आली होती. अख्खं गाव विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला निघालं होतं. नामदेवच्या मनातही विठ्ठलाला बघण्याची तीव्र इच्छा होती. पण त्याच्याकडे ना पायात चप्पल होती, ना वाटेत खाण्यासाठी शिदोरी. घरात अन्नाचा कण नव्हता. पण त्यानं ठरवलं, माझी माऊली मला नक्की बोलवेल. तो अनवाणी पायानं, रिकाम्या पोटी पंढरीच्या वाटेला निघाला. चालता चालता 2 दिवस झाले. नामदेवला खूप भूक लागली होती. गळा कोरडा पडला होता. पण तो थांबला नाही. वाटेत त्याला एक वृद्ध माणूस भेटला, जो खूप थकलेला दिसत होता. नामदेवनं स्वतःच्या जवळ असलेलं थोडंसं पाणी आणि वाटेत मिळालेली एक भाकरी त्या वृद्धाला दिली. स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची सेवा करण्यात त्याला विठ्ठल दिसला. तो वृद्धाला म्हणाला, बाबा, तुम्ही हे घ्या. माझी माऊली बघून घेईल माझं. शेवटी नामदेव पंढरपुरात पोहोचला. चंद्रभागेच्या तीरावर तो विठुरायाचं नाव घेत उभा राहिला. मंदिर तर डोळ्यांसमोर होतं, पण अफाट गर्दी होती. तो गरीब माणूस विचार करू लागला, मी इतका सामान्य मळकट कपड्यातला, देव मला भेटेल का? त्यानं डोळे मिटले आणि मनापासून आर्त हाक मारली, विठ्ठला, माझ्या माऊली, एकदा तरी दर्शन दे. अचानक त्याला कुणीतरी खांद्याला स्पर्श केला. त्यानं डोळे उघडले तर समोर एक तेजस्वी सावळा सुंदर मुलगा उभा होता. त्यानं नामदेवला एक तुळशीची माळ दिली आणि म्हणाला, नामदेवा, तुझी भक्ती पाहून मीच तुला भेटायला आलोय. नामदेवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात पांडुरंग होता. देवाला श्रीमंती नको असते, त्याला फक्त शुद्ध आणि निर्मळ भक्ती हवी असते. शेवटी नामदेव पंढरपुरात पोचला. चंद्रभागेच्या तीरावर तो विठुरायाचं नाव घेत उभा राहिला. मंदिर तर डोळ्यासमोर होतं, पण अफाट गर्दी होती. तो गरीब माणूस विचार करू लागला, मी इतका सामान्य, मळकट कपड्यातला, देव मला भेटेल का? त्याने डोळे मिटले आणि मनापासून आर्त हाक मारली, विठ्ठला, माझ्या माऊली, एकदा तरी दर्शन दे. अचानक त्याला कुणीतरी खांद्याला स्पर्श केला. त्यानं डोळे उघडले तर समोर एक तेजस्वी सावळा सुंदर मुलगा उभा होता. त्यानं नामदेवला एक तुळशीची माळ दिली आणि म्हणाला, नामदेवा, तुझी भक्ती पाहून मीच तुला भेटायला आलोय. नामदेवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात पांडुरंग होता. देवाला श्रीमंती नको असते, त्याला फक्त शुद्ध आणि